हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 33. निवर्त्य तव नाही, मा निवर्तवी हा काई, तरी कैशी बैसे ठाई, निवृत्ती नामाच्या. अर्थात निवृत्त व्हावे असे काहीही जवळ नसताना हे निवृत्ती या नामाला धरून का बसले आहेत? माऊली म्हणतात की सद्गुरू महाराज आपल्याजवळ निवृत्त व्हावे असे काहीही नाही. आपण जन्मतःच निवृत्त आहात. येथे या भवसागरात जन्म घेतल्यावरही आपण कोणतीही कसलीही कशाही प्रकारे किंचितही वृत्ती दाखवलेली नाही. असे असूनही आपल्याला निवृत्ती असे नाम धारण करावे असे का बरे वाटले? जनसामान्यांचा विचार करता याची काहीही गरज नाही. एखादा निर्व्यसनी असतो, तथापि तो हे सर्वांना सांगत बसत नाही. गळ्यात पाटी अडकवून मी अमुक आणि मी तमुक असे सांगायची गरज काय? डांगोरा कशासाठी पिटायचा? त्यांच्या वर्तनावरून लोकांना हे दिसते आणि लोक ते ओळखतात. या अनुषंगाने माऊलींना खरे पाहता येथे अंशात्मा स्वतःच्याच आत्मतत्वांविरुद्ध देहधारी होऊन का येतो याचे मर्म सांगायचे आहे. आत्मा अदृश्य, अव्यक्त, अव्यय, अरूप, निर्गुण, निराकार, निर्विकारी आहे. असे असूनही आत्म्याला दृश्य व्हावे, व्यक्त व्हावे, मृतदेह धारण करावा, जड रूप घ्यावे, गुणयुक्त आकार विकार असलेला देह धारण करावा असे का वाटते? स्वतःच स्वतःच्या तत्वांविरुद्ध वर्तन कशासाठी करायचे? तथापि हे असे आहे आणि याची कारणे स्वतः माऊलींनी पुढील 3 ओव्यांमध्ये दिली आहेत. ओवी क्रमांक 34. सूर्यासी अंधकारू, कै झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाची की. अर्थात सूर्याला अंधाराची साधी ओळखही नाही, तरीही त्याला अंधाराचा शत्रू असा बट्टा लावला गेला आहे. सूर्य उगवला की अंधाराचे बाबतीत नेमके काय होते? सूर्य येण्यापूर्वी अंधार असतो. सूर्य आला की प्रकाश होतो आणि अंधार लुप्त होतो. सूर्य अंधाराजवळ युद्ध करत नाही किंवा तो अंधाराला घालवत नाही. तो फक्त उगवतो, त्यायोगे प्रकाश फैलावतो आणि अंधार निघून जातो. तसेच सूर्य मावळला की प्रकाश आवरला जातो आणि त्यामुळे अंधार पुन्हा प्रस्थापित होतो. सूर्य जाताना अंधाराला बोलावणे करत नाही की मी जात आहे, तेव्हा ये आता. तरीही सूर्याला तमारी म्हणजे अंधाराला मारणारा, त्याचा शत्रू असे नाम मिळाले आहे. आता यात सूर्याचा काय बरे दोष आहे? ही काही सूर्याची प्रवृत्ती नाही. याचप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज यांच्यामध्ये कसल्याही वृत्ती नाहीत. निवृत्ती असे नाम धारण करावे अशीही वृत्ती त्यांच्यात नाही. तसेच याचा त्यांना जराही अहंकार, अभिमान, अहममान्यता नाही. तरीही अधिक वृत्ती म्हणजे वृत्तींचे निरसन करणारा, वृत्ती नष्ट करणारा असे त्यांना नाम धारण करावे लागले. तीच स्वतःची ओळख म्हणून त्यांना वावर करावा लागला. आता याला काय करावे? निवृत्ती म्हणून मिरविणे ही काही त्यांची प्रवृत्ती नाही. यात त्यांना काहीही दोष देऊ नये. महापराक्रमी, अनेकानेक दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या, विश्वाचे पालन करणाऱ्या श्रीकृष्णाला रणछोड ही उपाधी मिळाली. तसे नाम धारण करावे लागले. महापराक्रमी, जगज्जेता, अजय, जिंकण्यास अशक्य अशा अर्जुनाला बृहन्नडा व्हावे लागले. स्त्री म्हणून महिलांमध्ये राहावे लागले. स्त्रियांना नृत्य शिकवावे लागले. याला आता काय करावे? असे हे प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ शकतात. त्याला टक्कर द्यायची नाही, यामुळे नाराज व्हायचे नाही. याचा एक विश्वलीला म्हणून स्वीकार करायचा
त्याचा आनंद घ्यायचा. ओवी क्रमांक 35. तैसे लटिके येणे रूढे, जड येणे उजिवडे, न घडे तेही घडे, याचिया माया. अर्थात लटक्या इच्छेने का होईना, परंतु येथे जड म्हणून यावे लागले. ते येथे रूढही झाले. जे व्हायला नको ते घडले, यालाच माया असे म्हणायचे. द्वंद्व हा विश्वाचा मूलभूत नियम आहे. प्रत्येक गोष्टीला, वस्तूला कशाचा ना कशाचा तरी आधार असतो, अधिष्ठान असते. एरवी या विश्वात काहीही असू शकत नाही. विशेष म्हणजे हा आधार, हे अधिष्ठान त्या गोष्टीच्या, वस्तूच्या बरोबर विरुद्ध, विपरीत असते. आपल्याला जे जे काही मिथ्या, जड, अशाश्वत असे येथे जाणवते, ते सर्व सत्य, सूक्ष्म, शाश्वत अशा तत्वावर आधारित आहे. असत्य, अन्याय, अधर्म इत्यादी सत्य, न्याय, धर्म यावर आधारित आहे. जेव्हा विपरीत घडते तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे येथे जे काही मिथ्या, जड, अशाश्वत असे घडते त्याला सत्य, सूक्ष्म, शाश्वत याचाच आधार असतो. यामधूनच त्यासाठी ऊर्जा मिळत असते. हे असे घडते कारण परब्रह्म पुरुषोत्तमामधून या ब्रह्मांडात ओम असा परमदिव्य महाध्वनी झाला आणि त्यामधून येथे विश्वे निर्माण झाली. जे काही निर्माण झाले ते परब्रह्म पुरुषोत्तमाच्या बरोबर विरुद्ध, जड, व्यक्त, अशाश्वत, आकारविकार असलेले होते. यामधून पुढे उत्क्रांती झाली आणि आजचे हे ब्रह्मांड उदयाला आले. यामुळे स्वाभाविकच जे काही घडते त्याला मूलभूत ऊर्जा त्या परब्रह्म पुरुषोत्तमामधून मिळालेली असते. येथे माऊलींनी लटिके येणे असे म्हटले आहे. ते 3 अर्थी आहे. 1. आपल्या मूलभूत स्वभावाविरुद्ध काही घडले की आपल्याला खट्टू व्हायला होते. तसेच परब्रह्म पुरुषोत्तमाच्या बाबत झाले. त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध गोष्टींना, वस्तूंना त्याला ऊर्जा पुरवावी लागते. यामुळे ती नाईलाजाने पुरविली जाते, नाराजीने पुरविली जाते. यालाच येथे माऊली लटिके येणे असे म्हणतात. 2. हे विश्व निर्माण झाले, तथापि त्याचा उपभोग कोण घेणार? कारण विश्व जड आहे. परब्रह्म पुरुषोत्तम तर परम सूक्ष्म आहे. म्हणून त्यासाठी परब्रह्म पुरुषोत्तमाने सूक्ष्मांशाने येथे येऊन जड देह धारण केला. हे सर्व त्याच्या स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध घडले. यालाच येथे माऊली लटिके येणे असे म्हणतात. 3. आता जे निर्माण झाले ते टिकवणेही तितकेच आवश्यक होते. त्यासाठी अंशात्म्याला प्राणाचा पुरवठा करणे सुरू झाले. आपोआप सर्व काही घडत राहील अशी स्वयं व्यवस्था सृष्टीची लावावी लागली. कारण हे नित्यनियमित करणार कोण? म्हणजे मूलभूत अकर्ता असलेल्याला काय काय करावे लागले पहा. त्यामुळे अर्थातच हे करताना तो लटिक्या भावनेने का होईना, परंतु अनिच्छेनेच करत होता. यालाच येथे माऊली लटिके येणे असे म्हणतात. इतकी आखीव, रेखीव, सुनियोजित, स्वयं परिपूर्ण व्यवस्था लावल्यावर हे सर्व काही येथे सुरू राहिले आणि सुरूच राहिले. माऊलींच्या शब्दात रूढे झाले. तथापि जे काही सुरू झाले ते त्या परब्रह्म पुरुषोत्तमाच्या बरोबर विपरीत होते, विरुद्ध होते. यालाच येथे माऊलींनी जड येणे असे म्हटले आहे. याचा अर्थ यामध्ये परब्रह्म पुरुषोत्तम अप्रत्यक्षपणे असला तरी तो त्यापासून दूर राहिला, अलिप्त राहिला. या सर्वांपासून अकर्ता राहिला, साक्षी राहिला. यामुळे येथे जे घडत होते त्यावर परब्रह्म पुरुषोत्तमाचे नियंत्रण राहिले नाही. सजीवांनी त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे आपापली अंतस्व्यवस्था लावली. यात या सृष्टीचा साक्षी राहून केवळ आस्वाद घेणारा अंशात्मा विस्मरणात गेला
आणि देहादी इंद्रिये प्रबळ झाली. ती त्यांच्या मर्जीने येथील वस्तुजगताचा यथेच्छ उपभोग घेऊ लागली. एका जन्मी शक्य नाही असे उपभोग घ्यायची इच्छा करून झटू लागली. यामुळे अर्थातच देह पतन होताना इच्छा अतृप्त राहिल्या आणि त्या पुनर्जन्म घेऊन पुरविल्या जाऊ लागल्या. अंशात्मा या संचित उपभोगात कायम अडकला. यालाच येथे माऊली जे व्हायला नको ते घडले यालाच माया असे म्हणायचे असे म्हणत आहे. यावरून आपण बोध घ्यायचा आहे. विश्वातील मूलभूत तत्व परब्रह्म पुरुषोत्तम आहे. त्याचा अंश येथे देहात वास्तव्य करतो ते आपण आहोत. आपण येथे विश्वातील सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घ्यायला आलेलो आहोत. येथे जे आहे ते आपण नाही. ते आपल्यामधूनच निर्माण झाले आहे. ते आपल्या विरुद्ध विपरीत आहे. यास्तव ते मिथ्या आहे. यात संचित उपभोगात आपण अडकलेलो आहोत. यामुळे यामधून लवकरात लवकर मुक्त होणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. मुक्त झाल्यावर ती मुक्तावस्था टिकण्यासाठी अध्यात्म सुरू ठेवणे अगत्याचे आहे. हरिओम.